मीरा भाईंदरमध्ये कथित भूखंड घोटाळ्यावरून राजकारण तापलंय। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप केले। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मेहतांना क्लीन चिट दिल्याचं चित्र आहे। या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालंय। स्वतः महसूल मंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित असताना भूमाफिया असा शब्द वापरलेला आहे। नरेंद्र मेहता कुठे दोषी नाही आहे। यापूर्वी 10-12 तक्रारी नरेंद्र मेहताबद्दल झालेल्या आहेत। एकाही तक्रारीत तथ्य नाही। तरी सांगा ना, या जागेचा बाकी आहे, हे सगळे बिनबुडावेचे आरोप आहेत। मीरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी भूखंड लाटला आणि 400 ते 500 कोटींहून अधिक स्टॅम्प ड्युटी बुडवली असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोलेंनी केला। एवढंच नाही, पटोलेंनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना पत्र लिहिलं आणि नरेंद्र मेहता यांचा भूमाफिया असा उल्लेख केला। स्वतः महसूल मंत्र्यांनी त्यांना पत्र लिहित असताना भूमाफिया असा शब्द वापरलेला आहे आणि म्हणून आता आम्ही त्याला विधानसभेत त्याच दृष्टिकोनातून म्हणेल। आणि जेवढ्या लोकांच्या, आणि याच्यामध्ये मला जी माहिती मिळालेली आहे की स्वतः POMमधून मुख्यमंत्र्यांना फोन आलेला आहे आणि ह्या सगळ्या कारवाई कराव्यात अशी त्या पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। आता मुख्यमंत्री हे सगळं प्रकरण दाबते का की त्याच्यावर कारवाई करते? इव्हन त्यांचं सदस्यत्व सुद्धा रद्द होऊ शकतं आणि मग मुख्यमंत्री त्यांचं आमदारकीचं सदस्यत्व रद्द करणार का, हा पण प्रश्न आम्ही या निमित्तानं निर्माण करू। दरम्यान पटोलेंनी इतके गंभीर आरोप मेहतांवर केले तर नरेंद्र मेहतांनी कुठलाही गैरव्यवहार केलेला नाही। मी नरेंद्र मेहतांचंही मत या तक्रारींवर ऐकून घेतलंय अशी प्रतिक्रिया देताना बावनकुळेंनी एक प्रकारे नरेंद्र मेहतांना क्लीन चिटच देऊन टाकली। नाना पटोले यांनी जो आग बोंबड केला आहे त्यांनी सभागृहात मांडावं, मी सभागृहात उत्तर देईल। नरेंद्र मेहता कुठेही दोषी नाही आहे। यापूर्वी 10-12 तक्रारी नरेंद्र मेहताबद्दल झालेल्या आहे। एकाही तक्रारीत तथ्य नाही। नरेंद्र मेहता हे निर्दोष असं तुम्ही ठामपणे सांगताय? याच्यापूर्वी 10-12 पत्र जे माझ्याकडे आले त्या पत्राचं जे चौकशी रिपोर्ट आला त्यामध्ये नरेंद्र मेहताबद्दल कुठलाही आरोप सिद्ध होत नाही। तर दुसरीकडे स्वतः मेहतांनी सर्व आरोप फेटाळून लावले। मवियाच्या काळात बिल्डरला मदत झाल्याचं पटोले स्वतः मान्य करतायत असा पलटवार मेहतांनी नाना पटोलेंवर केला। मी माझ्या आयुष्यात एकच जागा माझ्या नावावर होती आणि तेही कधी आमदार व्हायचं अगोदरचं होतं, तेही आम्ही भरून करून मोकळं केलं। आमचं कुठलीही अशी थकबाकी नाही आहे। ते का सांगत नाही, हा सर्वे नंबर, हा हिस्सा नंबर, ते मोगम आरोप करतात आहे आणि पत्रही मोगम आहे। तरी सांगा ना, या जागेचा बाकी आहे, हे सगळे बिनबुडावेचे आरोप आहे। परत मी आपल्या माध्यमातून या महाराष्ट्र जनतेला सांगू इच्छितो। एकीकडे नाना पटोलेंचे गंभीर आरोप तर दुसरीकडे चंद्रशेखर बावनकुळेंची क्लीन चिट आणि नरेंद्र मेहता यांचा ठाम इन्कार। आता या प्रकरणात खरं काय आणि खोटं काय हे पुढील चौकशी आणि पुराव्यांमधून स्पष्ट होणार की या वादावरून राजकीय आरोपांची मालिका सुरूच राहणार हे पाहावं लागेल। राजू सोनावणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।